नमस्कार, कशात सगळे? पायल प्रतीक व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे संडे. मस्त हेअर वॉश केलं आहे मी पण, कारण की 2-3 दिवस झाले हेअर वॉश काही केलंच नाही. मग आज मला वेळ लागला आंघोळीला सुद्धा, आणि कपडे पण सक्षमीचे धुवायचे होते. तर ते कपडे पण धुतले मी. तोपर्यंत मी प्रांजलला बसवलं होतं सक्षमीसोबत खेळत, कारण की प्रतीक मार्केटिंगला जाऊन तसंच कटिंगला गेले. त्याला मी खूप ओरडले, म्हटलं बघ ते केस किती तुझे वाढले, ते पटकन जाण कट करून या. आणि आज संडे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. अजून बिचारा 2 तास झाली कटिंगच्या दुकानातच आहे. सारखं मला फोन करतोय. मी म्हणलं जाऊन दे, तर करून या, काय करतो, थोडा वेळ होईल. ओ ग पिल्ला, इकडंच आहे मी. आता प्रांजल घरी गेली आहे, नाही तर प्रांजल त्याच्यासोबत खेळत होती. तर चला आजचा ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि मम्मी गावाला गेलेली आहे मगाशीच. 1 तास झाला असेल मम्मी गेलेली आहे. आता जाते मी पण. पप्पाने नाश्ता नाही केला, पप्पांना नाश्ता देते खाली जाऊन. माझा नाश्ता करून झालेला आहे. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि दिवसभरात आम्ही काय काय करतोय ते सुद्धा बघा. जसं की तुम्हाला सांगितलं कालच्या ब्लॉगमध्ये की मम्मी आज गावाला जाणार आहे, तर मम्मी गेली गावाला. मम्मी, मावशी ते सगळेच गेलेत. मम्मी, मोठी मावशी आणि छोटी मावशी, 3 जण गेलेत गावाला. आता येणार डायरेक्ट मंगळवारी. आणि आमच्या पप्पाने अजून नाश्ता नाही केला, म्हणून म्हणलं पप्पाला नाश्ता द्यावा पहिला. पप्पाला कारलं आवडतं, म्हणून मम्मीने कारलं बनवलंय. आणि बटाटा पण आहे. सक्षमीचे आहेत ना सगळे कपडे आहेत ना, जे नवीन नवीन कपडे होते तिचे, तर मी काय केलं, ही तुम्हाला वरती दिसते ती काळीवाली बॅग, त्या ही दिसते ना, ती वॉश करून त्याच्यामध्ये तिचे सगळे नवीन कपडे, म्हणजे जे खूपच तिला 1 महिन्याने किंवा 2 महिन्याने येतील, फ्रॉक बरोबर. परत ते चंचलनी घेतलेले जे फ्रॉक होते, परत ते चंचलनेच घेतलेले अजून 2 ड्रेस होते, ते तिला आत्ता नाही येणार, पुढच्या महिन्यात येतील. मग ते पण ठेवलं. तर अजून तिचे 12वीला आले होते, त्यातले काही ड्रेस आहेत. परत 3-4 फ्रॉक मी यूज करायला तिला काढले, ते म्हणजे नाही का असं दवाखान्यात वगैरे जाताना, हॉस्पिटल वगैरे, मग तेव्हा आम्ही ते घालणार, किंवा असं बाहेर कुठं जाताना घालणार, ते साईडला काढून ठेवले ते मी. आणि अजून एक न्यू ड्रेस मी तो दाखवते तुम्हाला, मी थांबा. किती मस्त फ्रॉक आहे ना. तर हा तिला आता नाही येणार, पण थोडीशी अजून मोठी झाली ना सक्षमी, तेव्हा तिला येणार आहे. म्हणून आता मी हा पण ठेवून देते. असं झालंय आमची सक्षू, कधी पटपट पटपट मोठी होते. पण मला असं पण वाटतंय की सक्षमी लवकर लवकर मोठी नाही व्हायला पाहिजे. आणि एक म्हणते की पटपट मोठी व्हायला पाहिजे, म्हणजे आम्ही खूप फिरन, खूप मजा मस्ती करल, असं वाटतंय मला. पण असं वाटतं की यार आता तिचा खूप जास्त लाड करून घ्यावं. एकदा मुलं मोठी झाली की झालं यार, त्यांची शाळा, त्यांचं सगळं तिथलं पुढचं जीवन. जसं की आता आम्ही मिस करतो आमचं बालपण, तसं मी सक्षमीचं बालपण खूप एन्जॉय करणार आहे. तिच्यासोबत खूप जास्त टाईम घालवणार आहे. खूप म्हणजे तिला खेळवता तिच्यासोबत शिकता मी तिला, म्हणजे मी माझं लहानपण परत एकदा जगतीये. प्रतीकला पण आहे ना. पण जाऊन द्या आता, मी तुम्हाला सगळं सांगते सक्षमीचं. परत तुम्ही म्हणता दीदी आता तू सांगते, पण सक्षमीला आम्हाला दाखव दाखव दाखव. कालच्या ब्लॉगची कमेंट वाचली मी, दीदी सक्षमीला दाखव, थांबा जरा, थोडासा वेळ द्या आम्हाला पण. आणि आम्ही खूप मस्त प्लॅन केला सक्षमीचा फेस रिव्हील करायचा. ॲक्च्युली कालच मला प्रतीकने सांगितलं, आपण असं करूयात का, नाही का, असं आपण फेस रिव्हील करायचा का सक्षमीचा, आपल्याला असं काहीतरी क्रिएटिव्ह करता येईल, असं तसं आमचं झालं आहे याबद्दल डिस्कशन. बघू आता, आम्ही लवकरच फेस रिव्हील करायचा विचार करतोय. चला आता मी माझी केस वगैरे सगळं आवरून घेते. सक्षमी सोबत थोडंसं बसते, ती लागली रडायला. दुपारचे 2:30 वाजले, ते अजून प्रतीक आलेला नाही आहे कटिंगवरून. इतकं मला आल्यावरती बोलणार आहे प्रतीक, कारण की मीच त्याला बोलले होते जा केस काप खूप दिवसापासून. आणि त्याला पण असं वाटलं की आता केस आपले कापले पाहिजेत, हेअरकट केला पाहिजे, म्हणून तो गेला. आणि आज नेमका संडे, सकाळी गेलाय तो 11 वाजता, आणि आता 2:30 वाजले. विचार करा कसं त्याला इरिटेट झालं असेल तिथं थांबून. आणि आता त्याचा फोन आला होता की पाणी तापायला लाव. माझं झालं आहे, मी येतोय. मी आता हळूहळू बोलते, कारण माझ्या आवाजाने सक्षमी जागी होईल.
आ गया. आज ती बघ मला कशी बघते. बघ ना त्याकडं. हा बघितलं मी मागेच. आ गया आ गया. पप्पा घालतात ते लक्ष्मीला डायपर आणि पप्पा आले तर आता मस्त चिकने चिकने बनवून पूर्ण 3 तासानंतर आलं ते केस कटिंग करून. हा पप्पा हा पूर्ण 3 तासानंतर आलेत पप्पा केस कट करून. रविवारी म्हणून मी रविवारात नाही कटिंगला. आता पप्पा काढत ते ढेकर सक्षमीचं. असं नाही ठपकी हळूहळू. अरे हळूहळू. येस. आता मी बनवते दुपारच्या जेवणासाठी. मला मेथीची भाजी बनवते पातळ आणि त्याच्यानंतर बनवते भाकर भात असं आजचं माझं जेवण बनवते. हे बघा मी अशी बनवली आहे मेथीची पातळ भाजी. सिंपल आपली छान. तुम्ही करता का अशी भाजी? छान लागते खूप मला आवडते. इथं मला भाकर करायची आहे. पटकन भाकर टाकते. इथं झालाय माझा भात. आता कुकर थंड होतोय तोपर्यंत माझी भाकर होईल आणि भाजी पण होईल. मग आपण जेवण करून घेऊ. खूप जास्त भूक लागली आहे. जरा आता मी तुम्हाला माणसात आल्यासारखं दिसत असेल कारण दाढी कटिंग करायला वेळच भेटत नाही ना आम्हाला. म्हणजे वेळ भेटतो पण जसा वेळ लागतो ना दाढी कटिंग करायला नंबर लावायला ते मला कटाळा येतो. तर आता आम्ही असं मॅडम आमच्या मॅडमची लई घाण सवय. समोरचा माणूस बोलत असेल ना त्याच्या मध्ये मध्येच बोलणार ब्लॉगमध्ये. मला काही पूर्ण बोलून देणार नाही. आळस आळस गेल तुम्ही 11:30 वाजता. आलोय मी 3 वाजता. आज रविवार. एवढी गर्दी होती का तुम्हाला सांगायलाच नको. वैतागलं मला. अशा जागेवर बसून असं झालं होतं कधी उठतंय ना कधी जातंय कधी उठतंय ना कधी जातंय. पेशन्स लेवल खूप कमी आहेत माझ्यात. तर मी तुम्हाला सांगतो कसं तरी तर बसलं मी. कटिंग केली. कटिंग केल्यानंतर पप्पा म्हणलं झालं. अरे काय दाढी राहिली. मग दाढी केली. येत नाही तरी पण केली. करावी लागते. ती जास्त आली की घाण दिसते म्हणून थोडी थोडी दिसत अशी ठेवली. हे बघा. आणि अशी मिशा ठेवल्यात की जसं काही मी उद्या उठून जॉबला जाणार आहे. काय बोलायचं. ऑफिस लोक केला आहे पण करतो मी बिझनेस. टॅलेंटेड आहे. लोकांना कळलं नाही पाहिजे मी काय करतो आहे ते. लोकांना वाटलं पाहिजे ना ऑफिसला जातो आहे. मी बिझनेस करायला गेलो तर झोमॅटोची बॅग घेऊन जातो. लोकांना वाटलं पाहिजे झोमॅटोची डिलेवरी बॉय म्हणून काम करतो आहे. लोकांना कळलं नाही पण मी काय करतो आहे म्हणून आमचं कळतच नाही प्रोडक्ट काय चाललं आहे ते. तर झालं आता मी तुम्हाला चावून तर कसं वाटायचं म्हणजे नेहमी नॉर्मलच केलं कापलं तुम्ही. असं आमच्या घरात विषय होतो लाईटीचं. हे बघा इकडून काळ दिसतं इकडनं सगळं मागतं चमकतं मस्त करावं लागतं. मग इकडून माझा चेहरा दिसतो. असं लपडे ब्लॉग घ्यायचं म्हणलं पण हां इकडनं अंतर्वेळ दिसते. तर सक्षमीची पायलने अपडेट दिली का नाही दिली ना. काय नाही बघा अशी पायलची मम्मी. सक्षमीची मम्मी पायलची मम्मी नाही. तर तिला काल रात्री ताप वगैरे आला होता. झोपूनच होती ती. झोपूनच होती. झोपली. तिला पायलला औषधाचं पण औषध काय दिलं नाही. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं औषध देतो पण औषध दिलं नाही आम्ही कारण ताप 100च्या पुढंच नव्हता. 98, 99, 100, 98 कमी जास्त होत होता. आणि त्यानंतर आम्ही काय करतो सांगितलं तुम्हाला पाय दाबायचो त्यामुळं ते राहिलं. शेकलं पण त्यामुळे पण ती जरा बदली झाली आणि त्याच्यात दुखणं राहिलं. मॅडम 5 वाजता उठल्या. अरे कशा अशा उठल्या मॅडम 5 वाजता. आमच्याकडे बघत आमच्याकडे सर्व पायलकडे बघत हसत उठली. हळद दिलं त्याने पाय सोन उठ 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 हसायला लागली. मी उठतो हसायला लागली. परत झोपलो मी. असं मॅडमची नखरे. उठली. आता झोपवली तिला मी. आता वाजलं 3:30 पावणे 4 झालं. तिला झोपवली जरा मी बळबळ. झोपायला पण 20 मिनटं मी पाण्यावर हलवलं आहे. अशी करायची परत उठायची. झोपायचं नव्हतं तिला पण झोपली आली ती. असा झाला विषय. तिला झोपवली आराम करतो. आणि तिचा आज तारीख आहे 1 जून असेल. पोस्टिंग ब्लॉग होते पण त्याच्यावर. बड्डे असतो तिचा 13ला. आम्ही अजून तिचा फोटोच काढले नाहीत. मॅडम झाली 2.5 महिन्याचे. आम्हाला 2 महिन्याचे फोटो काढायचे बाकी. कसं करायचं कारण एक आठवडा पायलची मम्मी आले नाहीत. आम्ही पायलच्या घरी जाण्यातच गेला त्यामुळे सगळं इकडं तिकडं झालं. आता प्रमोशनचे काम पण थोडं लोड कमी झालं आहे. पायलचे सगळ्यात प्रमोशनच्या कामाचं वगैरे प्रमोशन थोडे कमी झाले
आणि आता आपण थोड्या ॲक्टिव्हिटी करत जाऊ. आता मम्मी पण गेली गावाला. पायलने घेतलं का रे मम्मी जाताना ब्लॉग? मम्मी जाताना ब्लॉग घेतला? तेव्हा पायलने आंघोळ नव्हती केली, म्हणजे ब्लॉग स्टार्ट नव्हतं केला वाटतं. खेळला होतास? आता माझं टेन्शन गेलेलं आहे. दूध पाजल्यानंतर ढेकर काढायचं टेन्शन सक्षमीचं. हे बघा पप्पा आमचे शिकायला लागले ते आता ढेकर कसा द्यायचा. माझं टेन्शन गेलं आता एक. आता मी प्रतीकला सांगणार सक्षमीचा ढेकर काढायला, कारण ढेकर काढायला खूप वेळ लागतो. ढेकर तिला निघसपर्यंत मला 4-5 ढेकर येऊन जातात, पण सक्षमी काय लवकर ढेकर देत नाही. म्हणून आता प्रतीकच हे बघा कसंही बघा मंडळी. मला खूप चांगलं वाटतंय आता प्रतीक कांबळेजी. मला अजिबात चांगलं वाटत नाही. पहिल्यांदाच करतोयस ना. मी वाकडं झाले पाय, माझा पाय काय माहिती इकडचा. आता मी आली, आता मम्मी गावाला गेली म्हणून कोणाला करमत नाही. तर एका साईडला चहा ठेवलाय, एका साईडला माझी भांडी घासून झाली आहे, आणि रात्री स्वयंपाक काय करायचा ह्याचा प्रश्न आहे. संडे असं वाटतं चिकन आणावं, तर पप्पाला तेच म्हटलं काय करू आता, चिकन भात करू का चिकनची भाजी करू असा प्रश्न आहे माझा. समजत नाही रोज रोज काय काय भाजी करायची, समजत नाही मला. तुम्हाला पण असं होतं का? कमेंट करून सांगा. मला तर होतं बाबा, मला तर काही सुधरतच नाही की रोज रोज भाजीला काय बनवायचं. घरात भाज्या असतात तरी कळत नाही की काय नक्की बनवायचंय. मग मम्मीला विचारते कधी, मग मला असं डोक्यात आलं एक भाजी, तर मग ती बनवते, नाही तर मग मम्मीला विचारते. मम्मी गावाला गेली मस्त धोंडा एन्जॉय करायला. आमच्या पप्पाला इथं ठेवून गेले धोंडा एन्जॉय करायला मम्मी. रोज मी इतकं लवकर येत नाही बरं का खाली स्वयंपाकाला, पण आज लवकर आले कारण की सक्षमीला आंघोळ नाही घातली, टाळू भरली तिची, आणि ताप होता ना काल तिला, म्हणून आज नाही आंघोळ घातली. म्हटलं बघा आजचे दिवस, पण जर रात्री ताप चढला तर, म्हणून रिस्क नाही घेतली आंघोळीची. मग काय केलं, तिची टाळू भरली, मीच भरली आज, मम्मी नव्हती तर मी तिची टाळू भरली आणि मस्तपैकी तिला नाही का असं तिला फेसची मसाज केली. त्याच्यानंतर आहे ना तिला थोडंसं गरम पाण्याने नाही का पुसून घेतलं, बरं वाटेल तिला पण, जरी आंघोळ नाही घातली तरी पण थोडं गरम पाण्याने पुसून घेतलं. तिला पावडर वगैरे लावली आणि अशी थोडीशी गुंडाळली आहे, लगेच झोपली सक्षमी. कारण की दिवसभर पण आहे ना आमच्या तर बाहेर खूप कालवा असतो, म्हणून तिची झोप नीट होत नाही. मग आता झोपली आहे, थोडासा दरवाजा असा लोटून घेतलाय, फॅन लावलाय, मस्त झोपली आणि प्रतीक तिला झोका देतोय. आता आपण जाऊ चहा घेऊन. प्रतीकला पप्पाला चहा देते, दादूला चहा देते, दादूला बिस्किट आणायला सांगितले मी. तुम्हाला असं वाटतं का कधी कधी मी खूपच जास्त पटापट बोलते? मला तर वाटतं तसं, कारण की मला असं वाटतं की माझी बोलायची स्पीड खूप जास्त फास्ट आहे आणि आता मला त्याच्यामुळेच तहान लागली आहे. चला चहा घेऊन जाऊ आपण प्रतीकला. त्याच्या आधी मी सगळ्यांना चहा देते. काकू कामाला गेली आहे, अजून आली नाही आहे. काकू येते डायरेक्ट 9 वाजता नाही तर 8 वाजता. मग तोपर्यंत काकूला चहा नाही ठेवू शकत आपण. प्रतीकला म्हटलं गहू संपले ते तू पहिलं जा गहू घेऊन ये, म्हणजे काकू आले की दळण कर, है की नाही? गहू निवडेल, दळण ती नाही करणार, दळण गिरणीवाला करतो. हो ती निवडेल. हो, गहू भाषा जरा सुधार. आणि आपण जे गहू आणतो ना त्यात घाण नसते. चहा वगैरे पिलेला मी, आता चाललंय. काय सांगतो तुला, मी ऐकतोय का तू? कुठले आणायचे तुला सांगतो मी, फोन काय करून. आणायचे ते तू ऐकलं का? फक्त गहू आणायचे. होय, काय आणायचं? गहू आण आणि चिकन आण. गहू आणि काय चिकन आणायचे. संडे आज 100 रुपये. संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. एक मिनिट इथं थांब. गाईज प्रतीकचा माहित नाही मला काय प्रॉब्लेम आहे, पण जेव्हा कधी तो बाहेर जातो त्याला बाथरूमला जायचंच असतं. माहित नाही हा पोराचा मला खूप जास्त राग येतोय. काय करू, एक काम सांगितलं ना लगेच म्हणतो थांब बाथरूमला जातो पहिला, आणि मग जातो बाथरूमला जातो मग जातो. मम्मा आती मम्मा आली आली मम्मा, मला तिचा आवाज आलता. आली मम्मा, दूध द्या बाबा आमच्या पिल्लूला. तिची मजा बघायची. आता मजा बघा, आता ती तर उभी पिल्लू आमच्याकडे. आता मजा बघा पिल्लूची. लांबून दाखव, तोंड दिसेल का असं. हा हे बघा मजा. कसं आहे मग?
आता मी जाते तिथं. आता मी तिकडे जाते. हा तुला मध्येच बोलायचं असतं बस. नाही बोल मला काय दाखवूच नको मी. हा दाखव. हा बघ की बघ. अरे चिडले आवाज ऐकला त्याने माझा. मगाशी ठेवली हा उठली. तिला वेळेनुसार माणसं नाही आली मम्मा मग दूध. आणि काय झालं, आता मी खाली होते बरं का, ती उठली, प्रतीकने तिचं आवरलं, तिला कपडे घातली, टोपी बिपी मस्तपैकी तिला रेडी केली आहे. पण तिला भूक लागली असा विषय ना. तर ती प्रतीककडे खूप भारी राहते, त्यासोबत खेळती, त्यासोबत बोलती. अहो काय माहिती का, भूक लागल्यावर आईच पाहिजे असते. किती लाल कला किती लाल कला. मम्मा आली दे घे बाई दे घे बाबा घे. आली तुझी हंबा आली. हा चारा आम्हाला चारा बनवायला घेतली ना तर आली. तर आता आम्ही वरून खाली आलो आज कारण सक्षमीला काय आज नाव नाही घातले, त्यामुळे सक्षमीची झोप नाही झाली. आणि सक्षमीला आम्ही खाली घेऊन आलो. इकडे बघ जरा, पाय आता बिझी खाण्यात. आज चिकन केलंय. तर चला आता सक्षमीला आम्ही खाली घेऊन आलो, कारण की आज सक्षमी 1 तास लवकर उठली आहे. तर म्हणलं का आज लवकर उठली तर चला म्हणलं खाली घेऊन. आणि आज आता भूक लागला आता है ना. सायकल सारखी सायकल चालवतात. स्पेस फुल झाला होता. केस माझी कापलीच मी व्यवस्थित, पण ती सेट नीट नाही आली. त्यासाठी तर मला वाटते हेअर ड्रायर घ्यावा मला, असं मला वाटतंय. काय म्हणते पाहिजे त्यावर तू? मला हे म्हणायचंय की 1 वर्ष झालं तू हेअर ड्रायर अजून घेतलेला नाही. 1 वर्ष नाही आलं आता तुटलाय. 3 महिने झाला असेल. 3-4 महिने झाले. त्याला स्वतःचा नीटनेटकीपणा राहायला अजिबात येत नाही. किती दिवस मागे लागले, तुझा हेअर ड्रायर घेऊन ये. बघू कधी आणतो आता. बघू मी तर बघूच म्हणते. कपडे आण. किती दिवस झाले ते. चपलीच राहिलं. चप्पल आण. बापरे, सगळ्याच गोष्टी राहिल्या तुझ्या त्यांच्या. सगळ्याच गोष्टी राहिल्या. कधी जायचं आपण? उद्या जाऊ. गाईज काय सांगू तुम्हाला, उद्या जाऊ आपण सगळं घेऊन येऊ. उद्या जायचं आपण उद्या. आम्ही जाणार उद्या. प्रत्येकाला सगळं घेऊन येणार. इथं नाही काय सगळं घेऊन येणार आहे. मी घेऊन दिलं तर घेऊन येईल ना, मी घेऊन गेलो तर घेऊन येईल ना. कॉमन सेन्स. तर आता आम्ही खाली आलो. पाय मस्तपैकी जेवण बनवते. आज रविवारी संडे मंडे ती अंडे आणणार होती, पण सगळ्यांची अंडे म्हणलं ते अंड्याच्या पैशामध्ये अजून 50-1 रुपये जास्त टाकले. म्हणलं पायल चिकन येईल, मग चिकनचा प्लॅन झाला. तर ते अंडा करी करायचा प्लॅन होता पायलचा. मग अंडा करीवरून सक्षमी खेळती आता तिच्या बाबांसोबत गप्पा मारते. Finger 3 finger bend 4 finger cross 5 fingers clap. परत 1 finger tap 2 fingers cut 3 finger bend 4 finger cross 5 finger clap करायचं सक्षमीच्या बर्थडेला. कसं करायचं? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे सक्षमी.